नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 3 आहे, ज्यामध्ये आपण कोकण रेल्वे भरती 2024च्या परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत आपण कव्हर करत आहोत. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून कोकण रेल्वे संदर्भात तुम्ही ते देखील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहून घ्या. आणि परीक्षेचं वेळापत्रक देखील जाहीर झालेलं आहे व तसेच लँग्वेज ऑफ पेपर याची देखील आता कोकण रेल्वेने माहिती दिलेली आहे. तर त्या अनुसरूनच आपण परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये आपण परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतील या स्वरूपाचे आपण सर्व काही प्रश्न आपण कव्हर करत आहोत. तर मुख्यतः आपले हे प्रश्न जे आहे जे की ग्रुप डी पोस्टसाठी फोकस असणारे आहेत, तरी पण तुम्ही इतर पदांकरता जरी अप्लाय केला असेल तरी त्यासाठी देखील हे प्रश्न तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, 1949 मध्ये डॅश येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली, तर कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की दिल्ली या ठिकाणी जे आहे 1949 मध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, प्रश्न 2, भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणाऱ्या प्रदेशास डॅश असे म्हणून ओळखतात, तर काय म्हणून ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की द्वीपकल्प म्हणून जे आहे जे की ओळखलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक 3 असा आहे, खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राष्ट्रपती हे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत परंतु ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा आपला प्रश्न 4 असा आहे, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाले होते, तर त्या विद्यार्थ्यांचं नाव काय? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की शिरीष कुमार हे जे होते जे की नंदुरबार येथे झालेला जो स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबार झाला होता त्यामध्ये हुतात्मा झालेले होते. ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर बरेच उमेदवार जे आहे आपले विद्यार्थी जे की कोकण रेल्वेच्या टेसरी संदर्भात अनेक मेसेज करत होते, तर टेसरीज आता आपले अवेलेबल झालेले आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांना या परीक्षेच्या लास्ट 1 मंथमध्ये चांगली प्रिपरेशन करून त्या पदावर रुजू व्हायचं असेल तर त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी मेसेज करून सर्व काही तुमचं रजिस्ट्रेशन आणि त्या ठिकाणी फीस पेड करून सर्व काही टेस्ट सिरीज वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि जे काही विद्यार्थी समजा सिव्हिल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल या फील्डमधले असतील आणि त्यांना टेक्निकल हवा असेल तर तुम्ही टेक्निकल क्वेश्चन बँक देखील आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही घेऊ शकता. आता सर्व काही उपलब्ध झालेलं आहे तुमच्या कोकण रेल्वेच्या परिपूर्ण तयारीसाठीचं. तर ज्यांना मिळून चांगले गुण किंवा चांगला अभ्यास शेवटच्या दिवसांमध्ये करायचा असेल तर त्यांनी नक्की आपल्या सेलरला एक मेसेज करून तुम्ही सर्व काही मिळवून घ्या. त्यानंतरचा आपला प्रश्न 5वा असा आहे, जे की पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव प्रमुख म्हणून कोण कार्य करतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, गट विकास अधिकारी. तर थोडक्यामध्ये ग्रुप डी ची जी पोस्ट आहे ज्यामध्ये पंचायत राज जो आपला टॉपिक्स आहे त्या रिलेटेड हा क्वेश्चन्स आहे, त्यामुळे विचारला देखील जाऊ शकतो, त्यामुळे आपण हा कव्हर केला आहे. त्यानंतर प्रश्न 6वा आपला, टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की लायकोपिन यामुळे जे आहे त्याला रंग जो की प्राप्त झालेला असतो. त्यानंतर प्रश्न 7वा आपला, महात्मा गांधीचे वर्णन एकान माणसाचे सैन्य, वन मॅन आर्मी असे कोणी केलं होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की लॉर्ड माउंटबॅटन यांनी जे आहे जे की केलेलं होतं. त्यानंतर प्रश्न 8वा आपला, 22वी फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बूट अवॉर्डचा मानकरी कोण? तर कोण ठरला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की लिओनेल मेसी हा ठरलेला होता. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे, खालीलपैकी कोण जे की G20 राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पोलंड हा जो देश आहे जे की सदस्य नाही. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, खालीलपैकी कोणती गोदावरी नदीची उपनदी नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पवना ही जी नदी आहे जी की उपनदी नाही. त्यानंतर प्रश्न 11वा आपला, ईश्वर निर्मिक असे कोणी म्हटले? तर ईश्वर निर्मिक आहे असं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा, घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिलं? तर कोण आहेत लेखक याचे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की विजय तेंडुलकर हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न 13वा, फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, ई कॉमर्सशी संदर्भात आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 14वा, हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेले संपूर्ण स्वदेशी स्वरूपातील कोविड-19ची लस कोणती? तर स्वदेशी स्वरूपातील. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर को, जे की कोवॅक्सिन ही जी आहे जी की लस आहे.
त्यानंतरचा आपला प्रश्न 15वा असा आहे, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार तर किंवा झालेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, पॅरिस या ठिकाणी. त्यानंतरचा आपला प्रश्न 16वा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून जे की काम पाहिलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की झारखंड या राज्याच्या पहिल्या महिला जे काही राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 17वा असा आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की संसद. संसदेला जे आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या भाग 3 मधील टॉप 17 क्वेश्चन होते, थोडक्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. तर आता अशा प्रकारची व्हिडिओ आता इथून रेग्युलरली तुमच्या ग्रुप डीच्या पोस्टसाठी स्पेशली येणाऱ्या असतील. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे त्यांनी आपले व्हिडिओ रेग्युलरली पाहत चला, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना जे आहे टेस्ट सिरीज हवा असतील त्यांनी आपला एक व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही त्या ठिकाणी मिळवून घेऊ शकता. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन मॅच सोबत, नवीन काही अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.